नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 29 सप्टेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केलं। या ट्विटने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली। पीएम नरेंद्र मोदी यांच्या ट्विटने पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली। दहशतवादी संघटनांवर कारवाई न करता भारताकडून शांतता आणि मैत्रीची अपेक्षा ठेवणाऱ्या पाकिस्तानला या ट्विटने झटका बसलाय। हताश होऊन त्यांनी म्हटलंय की भारताने शेवटची आशा सुद्धा संपवली। रविवारी आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवलं। आशिया कपचा खिताब जिंकण्याची भारताची ही 9वी वेळ आहे। पीएम नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच लागला, भारताने पुन्हा विजय मिळवला, आमच्या क्रिकेटर्सना शुभेच्छा। प्रफुल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील नैसर्गिक आपत्तींवरून शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले होते। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली असा सवाल पटेल यांनी विचारला होता। यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिले। राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचे 2 ते 2.5 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते। शेतकरी आजही त्या कर्जमाफीची आठवण काढत असल्याचेही राऊत यांनी नमूद केले। जर प्रफुल्ल पटेल यांना या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती नसेल तर त्यांनी विड्यावळत बसावे, असा उपरोधक सल्ला संजय राऊत यांनी दिला। हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याचेही राऊत म्हणाले। अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला गावात एका मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाच्या विटंबनेची गंभीर घटना समोर आली आहे। अज्ञातांनी रोडवर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना केली, ज्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त झाला। या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। कोटला परिसरात मुस्लिम तरुण आक्रमक झाल्याचे दिसून आले। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहेत। सुमारे 1 तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला देशाचा विरोध असतानाही हा सामना खेळवला गेल्याने संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। भारतीय कर्णधारांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। या कृतीला त्यांनी नौटंकी असे संबोधले। मैदानावर तुम्ही एकत्र खेळता पण नंतर ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देता, हे देशाला मूर्ख बनवण्यासारखे आहे, असे राऊत म्हणाले। 15 दिवसांपूर्वी याच भारतीय संघाने मोहसिन नकवी यांच्यासोबत फोटो काढले होते आणि हस्तांदोलन केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली। प्रधानमंत्री किंवा भाजपच्या लोकांकडून देशाला मूर्ख बनवण्याची प्रेरणा घेतली आहे का, असा सवालही त्यांनी विचारला। हा सामना खेळणे हे हुतात्म्यांच्या रक्ताचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे। यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। बीड, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे। बहुतांश भागात उभी राहिलेली पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपदावर नाव कोरले। यामुळे टीम इंडिया सलग 9व्यांदा आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदाची मानकरी ठरली।
आशिया चषक 2025चा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रोमांचक ठरला, परंतु त्याही पेक्षा या सामन्यानंतर होणाऱ्या प्रेझेंटेशन सेरेमनीमुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे। भारताच्या विजयानंतर तब्बल सव्वा तासांनी प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू झाली, पण या सेरेमनी वेळी टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। यानंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला। याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यातच आता टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे। चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे तालुक्यातील 7ही मंडळांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले। हदगाव शिवारातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले कपाशी पीक अक्षरशः शेतातच चढून गेले आहे। एका शेतकऱ्याने 5 एकरसाठी 5 लाख रुपये खर्च केला, पण आता उत्पन्न 1 रुपयाही निघणार नसल्याची व्यथा मांडली। सरकारने दिवाळीपूर्वी मदत न केल्यास दिवाळी अंधारात जाईल असा आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे। एकनाथ शिंदे म्हणाले की पूर भागात मंत्र्यांचे दौरे झाले, आता खासदार, आमदार, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जातील। संकट दिसलं की मदतीला धावून जा, तोच खरा शिवसैनिक। निमंत्रणाची वाट बघू नका। हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे। शिस्त ही शिस्त। शिवसेना या अक्षरांना गालबोट लागता कामा नये। मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होतोय, त्यामुळे पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने गर्दी करा अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी केल्या। क्रिकेटची कोणतीही टूर्नामेंट असली तरी जेव्हा कधी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना असतो तेव्हा मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोच। आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं। आधीच 2 वेळा भारताने पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली होती आणि अंतिम सामन्यातही काही वेगळं पाहायला मिळालं नाही। भारताने अत्यंत सहजतेने पाकिस्तानला हरवलं आणि 41 वर्षांच्या इतिहासात 9व्यांदा आशिया कप आपल्या नावे केला। या विजयानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या। याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सुद्धा क्रिकेटप्रेमी आहेत। भारताच्या विजयानंतर टीमला शुभेच्छा देताना त्यांनी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरची आपल्याच अंदाजात फिरकी घेतली। बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये मदत कार्यावरून जिल्हाधिकारी आणि ज्योती वाघमारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे समोर आले आहे। राजकारण नंतर करा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी मदत कार्यात अडथळा न आणण्याचे आवाहन केले। विशेषतः माढा करमाळ्यासारख्या अतिवृष्टीग्रस्त भागात हजारो लोक अडकले असताना तातडीच्या मदतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि 2 ते 3 दिवसात प्रत्येकी 5,000 रुपये बँकेत जमा केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मात्र वाघमारे गटाकडून 3,000 लोकांना तातडीने तयार जेवणाचे किट्स देण्याची मागणी करण्यात आली। स्वतः 200 किट्स घेऊन आलेल्या वाघमारे गटाला उद्देशून प्रशासकीय मदतीची व्याप्ती आणि राजकीय मदतीच्या मर्यादा जिल्हाधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्या। या संवादादरम्यान संकट काळात एकजुटीने काम करण्याऐवजी राजकारण टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे।